अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सडलेले सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून टाकली। यावेळी पोलीस व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला व पोलिसांनी यावेळी रविकांत तुपकरांसह 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी यानंतर नुकसान भरपाईसाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल। तसेच नेत्यांच्या व मंत्र्यांचा फोटो काढण्याचा आम्हाला वीट आला आहे। बंद करा। आत्महत्या केल्यावरच मदत देणार का असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी रविकांत तुपकरांनी केली। तसेच कापसाच्या हमी भावापेक्षा कमी किमतीने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून कापसाची हमी भावाने खरेदी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। अति पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ मराठवाड्यात नुकसान झालेलं आहे। यामध्ये सोयाबीनचं संपूर्ण पीक हातातून गेलेलं आहे, कपाशीचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, सगळ्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। पण सरकारचे मंत्री फक्त शेतात जाऊन फोटो सेशन करतायत, सगळ्या पक्षाचे नेते फक्त फोटो सेशन करतायत। आम्हाला आता फोटो सेशनच्या या वीट आलेला आहे आणि पंचनामे कधी होतील, त्याचा अंतिम अहवाल कधी जाईल, मग ती मदत कधी मिळेल। आम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावरही मदत मिळणार आहे का? म्हणून सरकारला आमचं सांगणं आहे की आता हे फोटो सेशन थांबवा आणि पंचनामे न करता सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 25,000 आणि जास्तीत जास्त हेक्टरी 50,000ची मदत या सरकारनं ताबडतोब दिली पाहिजे, असं आमची सरकारला विनंती। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।